मुसळधार पावसामुळे विसर्ग सुद्धा वाढवण्यात आलेले आहेत। गोदावरीला पूर आलाय। प्रशासनाकडून नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या गेल्यात। आमचे प्रतिनिधी जयेश सावंत या संदर्भात आणखी तपशील देत आहेत, बघूया। नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे या ठिकाणी गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। जवळपास आज सकाळपासून 94.497 क्युसेस पाण्याचा जो आहे विसर्ग या ठिकाणी गोदावरी नदीपात्रात करण्यात आलेला आहे। पण एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे पाणी पातळी जी आहे गोदावरीची वाढलेली आहे आणि नदी काठचे जे गावं आहेत त्या गावांना जो आहे सतर्कतेचा इशारा या ठिकाणी प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जे आहेत अनेक उपाययोजना ज्या आहेत प्रशासनाकडून केली जात आहेत। या ठिकाणी कोपरगाव येथील जो छोटा पूल आहे या ठिकाणी देखील प्रशासन वतीने जी नेहमी रहदारी असते ती थांबवण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी प्रशासनाकडून या वाढत्या पाण्याच्या विसर्गामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता कोपरगाव, अहिल्यानगर। तर विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या पोलिसावर